हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी सुंदरते ध्यान उभे विठेवरी कटावरी ठेवूनिया तुळशीहार गळा काशी पिता तुळशीहार गळा काशी पिता आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा काशी पिता तुळशी हार गळा काशी पिता आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पिता तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची हरी राम कृष्ण हरी टाळकरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वळी खाय त्यांची उष्टावळी खाय उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान आधी द्यावे नाही धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान आई
भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान
काय म्हणतात महाराज? करती नामा पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। आली द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई, करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची
डबल जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये बेसिकू कमी करा ट्रबल देऊन कडक करा सेवेसाठी निवडलेला अभंग जरा वाढवा देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा द्वापार युगामध्ये जो भगवंत येऊन गेला त्या भगवंताच्या चरित्राचं अलौकिक वर्णन करणारा अभंग सेवेसाठी आज निवडलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे नांदुर्गा गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अमृत वाहिनी सोहळा खरं पाहायला गेलं ज्यांच्या येण्यामुळं या भूमीला महत्व प्राप्त झालं वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मचैतन्य गुरुवर्य मारुती बाबा कानेगावकर एकीकडून आमचे वैकुंठवासी गुरुवर्य सांगवे अप्पा असतील या 2 साधू संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला परिसर आहे आणि सेवेसाठी उपस्थित असलेले जेवढे काही टाळकरी गायक वर्ग वादक वर्ग प्रत्येकाचा उल्लेख करत बसत नाही वेळ झालेली आहे सर्वांच्या चरणी वंदन करतो। सुंदर मृदंगाची साथ आहे पेटीची गायक मंडळी सुंदर आहेत। हा कार्यक्रम आपल्याला भविष्यात सुद्धा पाहण्याकरता आवर्जून उपस्थित असणारी दोन्ही चॅनेलवाले दोघांच्याही चरणी वंदन करतो। सिस्टीमवाले सुंदर आहेत प्रत्येकाच्या कट्ट्यावर मट्ट्यावर चटका वटका गुटका आपल्या आपल्या सोयी सुविधेने बसलेले जेवढे काही भाविक विश्वासी म्हणतो बरं का कारण गावात तसे लय आहेत पण इकडे वळत नाहीत पण तसे असून सुद्धा इकडे कट्ट्यावर वट्ट्यावर बसलेले अंतःकरणामध्ये शुद्ध भावना धरून बसलेले जेवढे काही पुरुष असतील महिला असतील त्या प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो। त्याचबरोबर अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्व माऊली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा सोहळा या सर्व साधू संतांच्या चरणी वंदन करून सेवेकडे प्रारंभ करूया। सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो टाळकरी टाळ घोळा सेवेला गे सेवक झालो सेवेला गे
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायाने द्वापार युगामध्ये जो भगवंत येऊन गेलेला आहे त्या कन्हैयाचं त्या कृष्णाच्या चरित्राचं अलौकिक वर्णन केलेलं आहे. अलौकिक याचा अर्थ आजपर्यंत कोणाच्यानं ते शक्य नाही, भविष्यात सुद्धा ते करणं होणं नाही, त्याला अलौकिक म्हणायचं. तुकोबराय वर्णन करतात. पाहता गोवळी, पाहायला गेलं तर गवळी लोक आहेत. गाई म्हशीच्या झाडून करणारे, रात्रंदिवस आपला व्यवहारच म्हणून उठल्यापासून झोपेपर्यंत म्हशी गाई अर्थात निकृष्ट दर्जाचं काम करणारे हे गवळी लोक पाहायला गेलं तर सामान्य आहेत. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराय स्पष्ट सांगतात त्याच गवळी लोकांचं विश्वाच्या मालकानं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी अलौकिक आहे. आजपर्यंत कोणाच्यानं शक्य नाही. घरामध्ये मालकीन नवऱ्याचं उष्ट खात होय किंवा नाही म्हणा, नाहीच खा. एकदाच खाल्ले कधी लग्नात, पुन्हा जरी उरलं तर टाक तिकडं. अरे घरात बायको नवऱ्याचं उष्ट खात नाही, नवरा बायकोचं नव्हे तर पोटातून आलेल्या लेकराचा आम्ही तुम्ही उष्ट खात नाही, पण विश्वाचा आम्हाला काय तो पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा दे रे दे रे. होते पायी कानोबा. आई बाप, अरे तो कानोबा काही सामान्य नाही. पहिलं काही नसताना तिथे एक ढालगज निर्माण केली, 14 भुवने निर्माण करणारा, चंद्र सूर्य ताराही नसताना त्यांना निर्माण करणारा तो कृष्ण आहे. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात खाय त्यांची उष्टावळी. आजपर्यंत सर्वसामान्य लोकांच्यानं सुद्धा शक्य नाही उष्ट खाणं, पण विश्वाच्या मालकानं त्या गवळी लोकांचं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. लोकांनी प्रश्न केला तुकोबराय अवश्य सोडा, हो तुकोबराय, अहो विश्वाचा मालक कृष्ण आहे, घरामधली लोक आमचं उष्ट खायला गेलीत, पण विश्वाच्या मालकानं त्या गवळी लोकांचं उष्ट खाल्लं. महाराज त्या गवळी लोकांनी नेमकं केलं काय होतं? महाराज म्हणतात एकच केलं, घरामध्ये बसून करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. कानोबाचं ध्यान करावं आणि मुखामध्ये त्या कृष्णाचं चिंतन करावं. परिणाम कृष्णाने येऊन तुमच्या ताटातलं उष्ट खावं. नाम चिंतनाचा किती फायदा आहे. विश्वाच्या मालकानं आमच्या ताटातलं उष्ट खावं, हा नाम चिंतनाचा फायदा. लोकांनी प्रश्न केला हो तुकोबराय, नाम चिंतन केल्यानंतर देव फक्त उष्टच खातो का? तुकोबराय म्हणले माय, देव उष्ट खातो नवल नाही, आधी नाम घ्या. जेवढे काही संकट आहेत ते सगळे संकट मागे पुढे उभा स्वतः आपल्यावर घेतून तुमचा सांभाळ करतो. अली द्यावे डाई, तिसरं चरण, अली द्यावे डाई, धावे वळत्या मागे गाई. त्या काळामध्ये द्वापार युगामध्ये कडाक्याचं ऊन पडलं की जे लोक भगवंताचं नामचिंतन करतात कृष्णाचं, त्यांना निवांत झाडाखाली भगवान कृष्ण बसवायचे आणि त्यांच्या गायी स्वतः वळवायचे. 10 वेवळत्या मागे गायी. आणि जेवढे काही संकट येतील तेवढे संकट भगवान कृष्णाने स्वतःवर घेऊन त्यांना निवांत मोकळं करावं. फक्त एकामुळेच करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. लोकांनी प्रश्न केला हो, म्हणले महाराज द्वापार युग आणि कलियुग जमीन आसमानचा फरक आहे. त्या काळामध्ये द्वापार युगामध्ये संकट आले की नाम घेतलं की संकट देव स्वतःवर घ्यायचा, नाम चिंतन केले की ताटातलं उष्ट खायचा. पण महाराज द्वापार युगामध्ये भगवंताने काला केला. आज तो काला आमच्या गावामध्ये चालू आहे, पण तोच काला आम्हाला भेटल का? भेटल, पण त्या दिवशी भेटल ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातली जात कळला जाईल. मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, चांभार, ज्या दिवशी ही जात तुम्ही कडला ठेवचाल आणि अंतःकरणामध्ये शुद्ध भावना ठेवून या मंडपाखाली येचाल ना, त्याच दिवशी खऱ्या स्वरूपाचा काला होईल. एक ठाई काला. आणि मग तुका म्हणे भाविकाला, कारण जात मनातली निघल्याशिवाय भाविक आम्ही बनणार नाही. मागोदर भाविक बनलात की मग तो काला आपल्याला भेटणार. एक ठाई काला तुका म्हणे भाविकाला. आणि गप्प बसून चालत नाही, करते नामाचे चिंतन
गडी कानोबाचे ध्यान. यथावकाश यथाविधी माझ्या अल्पशा बुद्धीला जसा सुचलाय तसा अभंगाचा भाव मांडलेला आहे. आजचं कीर्तन म्हणजे संपूर्ण अभंगामध्ये संपूर्ण जगद्गुरु तुकोबार आहे. आजच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकोळी, गेले देवे गोकोळी. तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे. दररोजच्या कीर्तनामध्ये आणि आजच्या कीर्तनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दररोजच्या कीर्तनामध्ये बाकीचा व्यवहार बोलला तरी चालेल, कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. पण आजच्या कीर्तनामध्ये देवाचंच बोलायचं आहे. पण जेणेकरून त्या देवाचं 6 दिवस कीर्तनकाराने त्या देवाचं बोललं नाही, अशा देवाचं द्वापार युगामधल्या कृष्णाचं चरित्र बोलायचं आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवंताने चरित्र केलेलं आहे ना, त्या चरित्राचं सप्रेम आपल्याला उच्चारण करायचं आहे. काय गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे? अरे वयाचं 80 वर्ष चालू आहे, वय चालू आहे, नंद बाबाला अजून लेकरू बाळ नाही. गोकुळातला प्रसंग आहे. आणि गोकुळामधला राजा म्हणजे माझे नंद बाबा आहेत. गोकुळामधल्या राणी म्हणजे माझ्या यशोदामाई आहेत. आणि राजाला आणि राणीला लेकरू नसल्याचा परिणाम सगळं गाव नाराज आहे. उदाहरण सांगू, मतदान यायच्या टायमाला गावासाठी तडफड करणारे भरपूर आहेत, पण मतदानाचे दिवसच नाहीत निवडणुकीचे. आणि अशा टायमाला सुद्धा गावाकरता हळहळ करणारा माणूस आयुष्यभर त्याला निवडून द्यायची गरज नाही, ती गावाने निवडूनच पहिलं दिलेलं असतो. तसं कोणा गरीबाचं मुलीचं लग्न असेल तर त्या लग्नामध्ये माझे नंदबाबा राजा आवर्जून उपस्थित राहावं. तिथं काही कमी जास्त पडत असेल तर नंदबाबांनी उपस्थित राहून ती कमी उणीवता भासू द्यायची नाही, तिथं आवर्जून सहभाग व्हावा. दुःखाच्या ठिकाणी सुख आणावं नंदबाबांनी. आणि पण त्याच नंदबाबाला लेकरू बाळ नसल्याचा परिणाम नाराज होते नंदबाबा. आणि परिणाम नंदबाबा राजा नाराज असल्याचा परिणाम गाव सुद्धा दुःखी होत. पण ऐका ना, रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी बुधवारचा दिवस धोधो पाऊस पडायला लागलाय. आणि त्या टायमाला अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस मथुरेचा राजा कंस आणि त्या कंसाची चुलत बहीण नाव तिचं देवकी उपवर झाली. कंसानं लगीन करायचं ठरवलं. ही नेमकं द्यायची कोणाला? चलतीवर सांगतो वेळ कमी. त्यांचेच लहानपणीचे भाऊ आहेत वसुदेव, मित्र आहेत वसुदेव. वसुदेवासोबत या चुलत बहिणीचं कंस मामाने लगीन करून दिलेलं आहे. आता ऐका, पण चौकामध्ये वरात आल्याबरोबर आकाशवाणीनं आकाशवाणी केलेली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, कंस हा राक्षस आहे. फक्त लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून हे नाटक केलं, बहिणीचं लगीन केलेलं आहे. आणि लोक खरेच म्हणाले कंस चांगला बहिणीचं लगीन केला, कंस चांगला बहिणीचं लगीन केला. परिणाम आकाशवाणीने गर्जना केली, ए मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटात वरात काढतोयस ना, हिच्याच पोटी येणारा 8वं बाळ तुझा वध करणार आहे. मूळचा तो राक्षस होता. आणि या क्षणी चौकामध्ये वरात आल्याबरोबर आकाशवाणीने गर्जना केलेली, हिच्या पोटी 8वं येणारं बाळ तुला मारणार आहे. परिणाम मूळ स्वरूप प्रगट झालं. घेऊन या खडग मारा या धवला, हात तो धरीला वसुदेवे तलवार काढली आणि विचार करायला लागला, हिच्या पोटी येणारा बहिणीच्या 8वा मला मारणार आहे ना. फळं लागायच्या अगोदर बुडातून झाडच कापलं तर फळे येतील कुठून? विचार केला आणि बहिणीलाच मारलं तर लेकराचा प्रश्नच पडणार नाही. बहिणीला मारायला पडला. पण बहिणीच्या नवऱ्यानं, अर्थात वसुदेव, तुमच्याकडे बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणतात?
बोला की भाऊजी भाऊजी आमच्या तिकडे दाजी म्हणते गावागावात बदल दाजीने हात धरला भाऊजीने हात धरला एक कंसा एक तर आमच्या मनात नव्हतं बळजुबरीनं लगीन लावलाय आणि लगेच आकाशवाणीनं आकाशवाणी केल्याबरोबर गर्जना केल्याबरोबर बहिणीला मारायला टपलायच वेड्या अगोदरच लोक तुझं नाव घेतल्याबरोबर थुकतेत आता 2 दिवस झालं चांगलं म्हणायला लागले तर लगेच बहिणीचा हत्यारा बनशील अरे तुझ्या माथ्याला कलंक लागेल कलंक प्रत्येकाला विनंती आहे माझी जीवन जगत असताना काही पण करा पण आपल्या माथ्याला आपल्या चारित्र्याला कलंक लागता कामा नये एखाद्या वेळेस कापलेला शरीर भरून येईल अंगावर टाकलेला कलर निघून जाईल मारलेला ओळ सुद्धा भरून येईल पण चारित्र्याला लागलेला डाग कलंक अजिबात पुसला जाणार नाही वसुदेवाने सांगितलं अरे वेड्या तुला कलंक लागेल बहिणीचा हत्यारा म्हणून ओळखतील लोक भविष्यात मग अरे हिच्या पोटी येणारा मला मारणार आहे वसुदेवाने सांगितलं हिनं तर मारणार नाही पण हिच्या पोटी येणारं बाळ मला मारणार एक काम कर आम्हा दोघाला नवरा बायकोला कारागृहामध्ये टाक जे लेकर होतील ते मी आणून देतो पण हिला मारू नको शब्द दिला आणि वसुदेव जुबानाला पक्के होते बरं का शब्द दिला अंधाऱ्या खोलीमध्ये नवरा बायकोला टाकलेला आहे कंसानी 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने 1 वर्ष निघून गेलं दुसऱ्या वर्षाचं 1 महिना 2 महिने 3 महिने 9 महिने 9 दिवस झालेले आहेत पूर्ण आणि खरं सांगू त्या देवकीच्या उदरामधून पहिलं लेकरू जन्माला आलेला आहे पांढरा शुभ्र चेहरा आहे दरदरीत नाक आहे सडपातळ अवस्था त्या लेकराला उचललेला आहे आता जगामध्ये अशी कोणती माय आहे की पुढे बाहेर गेल्यानंतर भावाच्या हातातून आपल्या लेकराचं मरण आहे म्हटल्यानंतर कोणती माय म्हणाल अहो घेऊन जावा भावाकडे नाही ती माय आहे रडायला लागली हंबरडा फोडायला लागली स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी रडायला लागली आणि मग कसं बस तरी वसुदेवाने हात जोडून सांगितलं हो तुझा जीव वाचण्याकरता मी शब्द दिला हिला घेऊन गेलंच पाहिजे आईशी कळवळ्याची जाती कळवळ्याची जात म्हणतात माईला माईने रडत 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 कसं तरी त्या देवकीच्या हातातून वसुदेवाने लेकराला घेतलेला आहे आणि ते लेकरू घेऊन कंसमामाच्या समोर आले कंसमामाने त्या निरागस मुलाला पाहिलं कंसाच्या डोक्यात सात्विक विचार आला कंस म्हणायला लागला मला मारणारा कितवा आहे बोला पटपट 8वा ही कितवा आहे पहिलं आणि मग कंसाने सांगितलं ए बाबा अरे आकाशवाणीने सांगितलं मला मारणारा 8वा ह्याला कशाला मारू जा माघारी घेऊन आणि मग तिथं वर बातमी कळाली कुठं नारदाला नारद गावागावात असते बरं का सगळं गाव एकीकडे असते तर ती एकटा पट्ट्या एकीकडे असते पण सगळ्या गावाला झुकवित आहे जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे नारद कहते नारद म्हणले अरे लेकर मारल्याशिवाय पाप वाढणार नाही आणि पाप वाढल्याशिवाय यदा यदाई धर्म बुडायला लागला पाप वाढल्याशिवाय देव तदा तदा त्या वेळेस देव अवतार धारण करणार आहे पण यानं जर अशी लेकर माघारी जिवंत सोडली तर पापाचा घडा भरणार नाही लेकर मेल्याशिवाय पाप वाढणार नाही म्हणून नारद हजर झाले हे वेड्या अरे माघारी कशाला घेऊन जायला सांगितलंस मारून टाक आणि मग कंसाने हात जोडला नारदजी काही पण बोलू नका मला मारणारा 8वा ह्याला कशाला मारू नारद हुशार होते नारद म्हणले 8वा तुला मारणार आहे खरं पण नेमकं कोणता 8वा इकडून मेजत गेल्यावर 8वा इकडचा होईल पहिल्यापासून मेजत गेल्यावर खालचा 8वा आहे आणि उलट मेजत गेल्यावर अरे कोणता पण 8वा कोणता पण पहिला होऊ शकतो पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदे बालकासी ठेवू नको पुण्य कमी करायचं होतं म्हणून देव ऋषी आलेले अरे मारून टाक कोणता पण पहिला कोणता पण 8वा होऊ शकतो लक्षात आलं घेऊन जायलेल्या वसुदेवाच्या हातातलं लेकरू कंसाने घेतलं गर 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 फिरून शिळवर आपटून मारून टाकलं मायानो 1 2 3 लेकर नाही होताची प्रसूत नेहुनिया देत साहीही मारित दुराचारी त्या दुराचारी कंसानं 6 लेकर मारले माफी मागून बोलतो लेकर जन्माला आलेला लेकर मारणारा कंस तो होता पण लेकर जन्माला यायच्या अगोदर मारणाऱ्या कंशीने घराघरात आहे त्या बरेच लोक म्हणतात सासा असतील सासरे असतील सुनबाई आम्हाला मुलगी नको आहे आम्हाला मुलगा हवाय आणि मग ते पोटामध्येच बाळ असते त्यावेळेस ती कळतंय बघा डॉक्टरांना ते काय म्हणते त्याला सोनोग्राफी ते सांगतेत माय पोटामध्ये जे खेळायला लागले ना ती मुलगी आहे आणि मग घरी पोहोचला ही निरोप की सासा म्हणणार सासरे म्हणणार ए आम्हाला मुलगी नको आम्हाला मुलगा हवाय कशाला दिवा लावत नाही हेंडगा लावते परिणाम अरे 6 लेकर मारली पापाचा घडा भरला
7वा गर्भ रोहिणीच्या उदरी देऊन घातलेला वेळ कमी प्रमाण देत बसणार नाही. 8वा जन्माला येणार होता. रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी बुधवारचा दिवस. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत अंधाऱ्या खोलीमध्ये. आणि मग रात्रीच्या 11:30 वाजता 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. दोघा नवरा बायकोच्या समोर. दोघांनी हात जोडले. देवा लहान व्हा, आम्हाला लहान लेकराचा सुख हवाय. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती बोलायला लागली. बाबा मी लहान होणार आहे बाबा, पण ऐका ना बाबा, मी लहान होऊन एकाएकी जर जन्माला आलो आणि पटकनी बोलायला लागलो तर ही सृष्टीच्या नियमाचं उल्लंघन आहे. उगा कल्पना करा मावशी, आवाज द्यायला कल्पना करा. एखाद्या महिलेला एखाद्या माईला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाली. माझ्याकडे बघा इकडे. आणि लेकरू जन्माला आलं आणि जन्माला आल्याबरोबर पटकनी डोळे उघडलं म्हणायला लागले मम्मी उभरी आहेच का, मम्मी राहील. कारण हे सृष्टीच्या नियमाचं उल्लंघन आहे. जन्माला आल्याबरोबर बोलू शकणार नाही. म्हणून बाबा तुम्हाला मला बोलायचं आहे, म्हणून मी 8 वर्षाचा झालोय. आणि मग वसुदेव म्हणायला लागले काय बोलायचं आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. याच्या करता झालो बाबा. हा सर राहू दे. मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. आणि मग वसुदेवाने हात जोडले. काय बोलायचं आहे. त्यावेळेस भगवान कृष्ण 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती सांगू लागली. बाबा गोकुळामध्ये नंद बाबाचा भला मोठा वाडा आहे, तो राजे आहेत, त्यांच्या घरामध्ये माया जन्माला आली. ती माया इकडं आणून मला तिथं ठेवा. वसुदेवाने हात जोडले सांगितलं देवा तरे तू जन्माला येणार म्हटल्यानंतर रक्षपाल डबल लावलेले आहेत, दाराला कुलप आहेत, वाटामध्ये यमुना व्हायला लागले. कसं करायचं. कृष्णाने सांगितलं मी आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. आणि परिणाम 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. रात्रीच्या 12 वाजता रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी बुधवारचा दिवस. बाहेर वाटेने यमुना व्हायला लागले. धो पाऊस पडालाय. आणि रात्रीच्या 12 वाजता माझ्या भगवान कृष्णाने रूप धारण केलेलं आहे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. ताली वाजवा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. हे स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. रात्रीच्या 12 वाजता भगवान कृष्णाने रूप धारण केलेलं आहे. कुरळे कुरळे केस आहेत, सावळा रंग आहे, खलबत्त्यासारखा मजबूत आहे, सफरचंदासारखे गाल आहेत. देव जन्माला आला. आणि देव जन्माला आल्याबरोबर उचलीला कमळापती. परिणाम
पायाची बंधने कळती. शब्द दिल्याप्रमाणे वसुदेवाने त्या लेकराला उचललं माय. उचलल्याबरोबर हातापायातल्या बेड्या निष्ठल्या. देवाच्या चरित्रातून ओळखून जायचं, देवाच्या चरित्रातून शिकून जायचं. कृष्णाला उचलल्याबरोबर जेवढे संकट आहेत, रक्षपाल झोपी गेले, हातापायाच्या बेड्या निघून पडल्या, दार निघून पडलेले आहेत. अर्थ एकच आहे, कृष्णाला स्पर्श केल्याबरोबर उचलल्याबरोबर जेवढे संकट होते सगळे संकट निघून गेले. मायबाप आंघोळ झाल्याबरोबर कपाळाला कुंकू लावल्याबरोबर आपलं सुद्धा कर्तव्य आहे, देवपूजा करायची, त्या देवाला हात लावायचा. परिणाम, हात लावल्याबरोबर दिवसभर जेवढे संकट येणार आहेत तेवढे संकट तुटून पडणार आहेत. ऐका, भगवान कृष्णाला उचलल्याबरोबर हातापायातल्या बेड्या निघून पडलेल्या आहेत. रक्षपाल झोपी गेले. टोपलीमध्ये कृष्णाला ठेवलेला आहे वडिलांनी, वसुदेवानी. आणि मग त्या कारागृहाच्या बाहेर येऊन पाहतात तर धो पाऊस पडालाय. वाटेने यमुना उसळ्या मारायला लागले. वसुदेवाने विचार केला आता कसं करायचं, पण डोक्यामध्ये विचार आला एवढं संकट पार केले म्हटल्यानंतर यातून सुद्धा नेणार आहे. उजवा पाय टाकलेला आहे, डावा टाकलेला आहे, घोट्याला पाणी लागलेलं आहे. टोपलीमध्ये कृष्ण आहे, गुडघ्याला पाणी लागलं, कमराला लागलं, बिंबीला लागलं, छातीला लागलं, नरड्याला लागलं, हनवटीला लागलं, ओठाला लागलं, नाकाला लागणार. एवढ्या देववर विचार करायला लागला. ज्या अर्थी एवढं गप्प गप्प वर यायला लागले त्या अर्थी हिला काही माझं दर्शन हवंय का काय, देवाच्या लक्षात आलं. आणि भगवान कृष्णाने त्या क्षणी नाकाला पाणी लागणार वडिलांच्या, या क्षणी भगवान कृष्णाने उजवा पाय बाहेर काढला. येत होती, नाकाला लागणार, पूर चढलेला, एवढ्या देवाच्या लक्षात आलं. आणि मग भगवान कृष्णाने उजव्या पायाचा अंगठा लावला. त्याशी लावियला अंगुष्ट. अंगठा लावल्याबरोबर दर 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 दर्शन भेटलं यमुनेला. यमुना खाली गेलेली. आणि मग त्या वसुदेवाने त्या टोपलीमध्ये बाळाला, त्या कृष्णाला घेऊन नंदबाबाच्या गोकुळामध्ये आलेले आहेत. नंदबाबाचा भला मोठा वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये त्या 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 हंबरडा फोडून रडणारी ती माया, त्या मायेला उचललेला आहे, कृष्णाला तिथं टाकलेला यशोदेच्या कडेला. आणि माया घेऊन इकडे आलेले आहेत. आता ऐका बर का, देवाला उचलल्याबरोबर हातापायातलं निघून पडलं होतं, पण त्या मायेला उचलल्याबरोबर जेवढं काय आहे ते सगळे संकट आपल्यावर येऊन पोहोचले. तसंच आहे आमचं तुमचं. देव धर्म अंतकरणात असेल तर संकट निघून पडत असतात महाराजजी. पण माया आली, प्रपंचावर दडलेली माया, माझं लेकरू, माझी जमीन, माझा बंगला, की संकट आपल्याकडून येऊन आपल्याला चिटकत असतात. तसं माया हातात आल्याबरोबर हातापायात बेड्या आल्या. रक्षपाल जागे झालेले, कंस पळतच आला. पळत आलेल्या कंसानं बाकीच्या लेकराला जसं मारलं होतं तसं या लेकराला उचललेला आहे. गरगर 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 फिरून आदळणार. एवढ्यात निष्ठली माया आणि म्हणायला लागली तुझं लागी वधी. ए बेड्या, अरे मला काय मारतोस, मी माया माया. आजपर्यंत कधी कोणाच्या तावडीत सापडलेली नाही. माया एका ठिकाणी राहतच. उदाहरण घ्या मावशी, तुम्ही जन्माला आल्यानंतर सगळ्यात जास्त माया कोणावर होती? तुम्ही सगळेच. जन्माला आल्यानंतर आईवर आणि वडिलावर होती. ती शेवटपर्यंत चिटकून राहिली का? हा, तुम्ही वयामध्ये आलात, शुभमंगल समाधान, आईवरची वडिलावरची माया निष्ठितीन तिकडं लागते. कुठं? होय व अहो, ही गेला हो काळ आता. होय तात्या, गेला. माया एका ठिकाणी राहू शकत नाही. अरे जी लेकरू, जी बाळ, आई आई बाबा बाबा म्हणणार बाळ वयामध्ये आल्यानंतर तिकडं माया लागते. होय व अहो, ही जुन्या काळात होतं, आता राहिलं नाही. जुन्या काळात तुम्ही बघा, एक 10-20 जर गडी एकत्र बसलेली असली आणि एखादीची बायको जर जवळून जात असेल, बारीक एखादीची बायको जवळून जात असेल, आणि मग जुना काळ फार सुंदर होता. ती नवऱ्याला जर ओरड म्हणलं, आज नवऱ्याला आवडी म्हणलं की ती कशी म्हणायची हो? होय हो मालक, जी ऐकलत का? हे जुन्या काळातल्या बाया. आता हुईरे पण नाही, नावानं ते बंटी, जसं दारात पाळलेलं कुत्र्याचं पिलू आईच्या. बंटी. काळ गेला, मला विनोद करायचा नाही, पुढे चालायचं.
जुन्या काळामध्ये फार सुंदर वर्णन आहे. गीता असायची, जुन्या काळामधली कीर्तन असायची, प्रवचन असायची. देव देशान धर्मा पायी प्राणु घेतल हाती शूर आमेश्वर दार म्हाला काय कुणाची भीती. देशाचा सेवक असेल किंवा कीर्तनामध्ये महाराज असतील, देशाविषयी साधू संताई की आई की कीर्तनामधून अंतःकरण दाटून यायचं त्यांचं काळ गेला. आता ऐका, माया एका ठिकाणी राहू शकत नाही. कंस पळत आला, ती माया रडणारी आकांत करणाऱ्या मायेला धरलं, गरगर फिरून आपटणारी, एवढ्यात माया निष्ठली त्याच्या सुद्धा हातातून आणि वर गेली, म्हणाली अरे वेड्या मला काय मारतोयस, तुझं लागी वधी उपजला मज आधी. अरे माझ्या अगोदर तुला मारणारा तुझा वैरी जन्माला आलाय, माझं सोडून दे म्हणली, माया निघून गेली. कंस विचार करायला एवढी रक्षपल लावून सुद्धा कसं काय जन्माला घ्यायला, कसं काय तिकडे गेला, कसं काय तिकडे गेला गोकुळात. कंसाने विचार केला आता इकडे पाहायचं नाही, गोकुळामध्ये पाहायचा. 80 वयापर्यंत नंद बाबाला लेकरू नव्हतं, पण त्या दिवशी पाट्ट पाट्ट एक गवळण झाडून काढायला आली. आता ऐका बरं का, जुन्या काळामध्ये श्रीमंत घराणा असला की त्या घराण्यामध्ये काम करणाऱ्या दासी असायच्या. कोणी झाडून काढावं सकाळी येऊन, कोणी स्वयंपाक करावा, कोणी चुलीला पोतरा द्यावं, तर कोणी वतलावर पाणी तापो. ही गवळणी दासी असायच्या काम करा. नंदबाबा राजे, यशोदेला आजपर्यंत लेकरू बाळ नव्हतं, पण त्या यशोदेच्या कडेला सफरचंदासारखे गाल, कुरळे कुरळे केस, सावळा रंग, खलबुत्यासारखा मजबूत कृष्ण, पाट येणाऱ्या झाडून काढणाऱ्या गवळणीनं पाहिला आणि बोबाट केला गवळण. हे गवळण सांगते गवळणी लागे पुत्र झाला यशोदेला. महाराज हे गवळण, हा गवळण संगती गवळणी लागे पुत्र झाला यशोदेला. हा एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंटवाडे, वान भरोनी ताटी नंदगर झाली दाटी. पाट्ट पाट्ट त्या गवळणीने यशोदेच्या कडेला लेकरू पाहिलं. आजपर्यंत लेकरू नव्हतं, रडायला लागलेलं लेकरू, सफरचंदासारखे गाल, कुरळे कुरळे केस, सावळा रंग, मजबूत आहे कृष्ण. आणि त्या कृष्णाला पाहून गवळणीने हातातला झाडू टाकला आणि सगळ्या गावात बोबाट केला गवळण. संगती गवळणी लागे पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात बोबाट केला. कारण कसं आहे, आता ही गोष्ट त्या गल्लीत किंवा ही इथली गोष्ट परक्या गावामध्ये सांगायची म्हणलं की साधन आलंय. कोणतं? मोबाईल. जुन्या काळात मोबाईल नव्हता, पण त्याच्यापेक्षा सुद्धा फास्ट साधन होतं. वाईट गोष्ट असो किंवा चांगली गोष्ट असतो, एखादीला जर कळालं तर ही बाई स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही. तुला म्हणून सांगते, कोणाला सांग नको. तिनं उठून गेली, दुसरी आली, दुसरीला पण तसं, तुला सांगते कोणाला सांग नको. दुसरी उठून गेली, तिसरी आली, तिसरीला पण तसंच, तुला म्हणून सांगते बाबा असं असं झालं. सुयनीची गलबल झाली, दासजानी हेल घाली. सगळ्या गावात हेल घातला, बेल घातला आणि सांगितला नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आणि परिणाम काय झाला हो, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आजपर्यंत गोकुळ नाराज होता, आपल्या यशोदेला राणीला लेकरू नाही, पण त्या गवळणीनं बोबाट केला आणि परिणाम गुडिया पताका तोरणे किंवा गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळ्यांना आनंद झाला, महिलांना पुरुषांना आनंद झाला. आपल्या राजाला आपल्या राणीला लेकरू झालं म्हणून सगळ्यांनी गावात गुडिया लावली, पताके लावले, तोरणे लावले आणि नाचायला लागल्या, कृष्णाचं चिंतन करू लागल्या, नाम चिंतन करू लागल्या, करती नामाचे चिंतन, नाम चिंतन करू लागल्या. आणि त्याच चौकामध्ये येऊन किती सांगू मी
सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सगळ्याला आनंद झाला गोकुळामध्ये महिला आनंदी होऊ लागल्या खरं सांगू माफी मागून बोलतो महिलावर एखाद्याच्या लग्नाला जर 2-4 वर्षे होत असतील लेकरूबाळ होत नसेल तर आम्हाला सवय आहे ऐका माय एखाद्या महिलेला लेकरूबाळ होत नसेल तर 10-20 महिला एकत्र बसून तिच्याविषयी वाईट बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे बघा खरं सांगू तुम्हाला जीवन जगत असताना माझ्या भगवंतानी हे जेवढे जन्म दिलेत कुण्या जन्मामध्ये काय ठेवले काय सांगावं घटाघटांचे रूप आगळे अरे रूप जसं वेगळं आहे तसं प्रत्येकांचे दैव वेगळे म्हणून गावामध्ये एखाद्याला लेकरूबाळ लवकर होत नसेल तर त्याला नावं ठेवायचं नाही यशोदेला लेकरूबाळ नव्हतं गाव दुखी होतं ज्या दिवशी यशोदेला लेकरूबाळ झालेला आहे त्या दिवशी आनंद झाला गुडिया लावले पताके लावले तोरणे लावले पण वेळ कमी असल्यामुळे तो आनंद लय दिवस टिकलेला आपल्याला बरं का कीर्तनाला वेळ कमी आहे तुम्ही डोकं दुसरीकडे लावू नका वेळ कमी असल्यामुळं कृष्ण पाळण्यामध्ये होता त्या दिवस मावळलेला आकाशामध्ये चंद्र होता त्या चंद्राकडे पाहून कृष्ण रडायचा हात करायचा रडायचा हात करायचा मग यशोदेच्या लक्षात आलं यशोदा म्हणायला लागली माझा कृष्ण शांत असतो खातो पितो पण शांत असतो पण पाळण्यात आज का रडतो म्हणून यशोदेनं कृष्णाच्या अंगावरचे वस्त्र काढली इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे पाहायला लागली काय मुंगी वगैरे चावले का काहीच नव्हतं तरी तिकडं बघायचा चंद्राकडं हात करू करू रडायचा आणि यशोदेला कळलं नाही पण यशोदा म्हणायला लागली रडू नको कृष्णा रडत माझे बाळ तहाने समजावी ताराहिना नाना परी समजावी ते मागील ते खाया देते कृष्णा रडू नको रे समजावे लागली खायला देऊ कृष्णा प्यायला देऊ कृष्णा रडू नको पण रडायचं थांबना गेला शेवटचा पर्याय म्हणून थापाटोनी निजवी ते याचा डोळा लागेना हे रडत माझे बाळ तहाने समजावी ताराईना रडायलेला कृष्ण काय थांबाना गेला आणि मग यशोदेच्या लक्षात आलं ही ते तिकडे बघून करायला म्हणून यशोदानं वर पाहिली तर ही म्हणायला लागले मला ती खेळायला पाहिजे खेळायला आता ती खेळायची वस्तू आहे पाळण्यापासूनच लय देव खोडी करत आहो आणि मग ती आता ती देव जरी असलं तर ती देवाची आई आहे तिच्या लक्षात आलं ही काय काढता येणार नाही आपल्याला खेळायला खाली पाणी घेतलेलं एका ताटामध्ये आणि त्या पाण्यामध्ये वरचा चंद्र दाखवला आणि कृष्णाला सांगितलं घी म्हणली आता खेळत बस ती माया आहे किंवा अशा अनेक लीला पाळण्यामध्ये केल्या आणि पाळणा चटकनी सोलला वेळ कमी असल्यामुळं हे ध्यानातच ठेवायचं वेळ कमी असल्यामुळं पाळणा सोलला आणि पाळणा सोडून तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत कृष्णाने पाळणा सोडला जमिनीवर प्रवेश केलेला आहे
धरणी मातेला सुद्धा शांत केलेला आहे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत 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 लय दिवस रांगलेला नाही. पटकन रांगणं झालं. चौकटीच्या जवळ कृष्ण आला. घरामध्ये सांडा लोंडा करायला लागला. यशोदा म्हणायला लागली, कृष्णा सांडू नको, वडील आल्यानंतर पाहतील कावतील. नंदबाबांनी यावं सांगावं, अगं त्याला सांग किती सांडाले करायलाय बघ घरामध्ये. आणि मग यशोदा म्हणायची, गप बसावं, बऱ्याच दिवसानं झाले, काय तुम्ही वडवड करताय. तशा बऱ्याच यशोदा सुद्धा लेकरू चुकायला नंदबाबा सांगायला लागत. त्याला समजून तुम्ही तर अशी ह्याच्यापेक्षा जास्त खोड करतो का. आणि मग ती खुडी घरापर्यंत राहिली नाही. चौकटीत कृष्ण आला. चौकटीला धरून उठून उभा राहिला. रांगणारा कृष्ण उठून उभा राहिला. गावामध्ये हाक मारली, पेंद्या वाकड्या बोबड्या सुद्धा मी लवकर या, सौंगडे जुने. आणि मग पेंद्या वाकड्या बोबड्या सुद्धा मी पळत आले. पण कृष्ण मजबूत होता आणि ती बाकीचे मित्र येणारे सगळे माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या, एवढे 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 हात पा. आणि मग कृष्ण म्हणले, अरे बाबा, अरे आपल्या गावामध्ये तर गायी वही भरपूर आहेत, मी कसा आहे बघा मजबूत खलबत्त्यासारखा, आणि तुम्ही अशी कशी अवस्था अशी कशी झाली. पेंद्या जरा बोलला हुशार होतो, बोबडं होतं हुशार होतं. ए देवा, अरे तुझ्या घरचं सगळं तुला खायला भेटतंय, आमच्या घरचं दूध आम्हाला भेटत नाही. तिथं जातंय कुठं, डिरीला, डिरीला इल्ला, डिरीला भेटत नाही, डिरीला भेटतंय. आणि मग कृष्णाने सांगितले, अरे माय प्रेम करते ना, मागून घ्या. मागून सुद्धा देणार नाहीत, ती तिकडच पैशा पायी घालायला लागलेत, कसं होईल आमचं. मग कृष्णाने सांगितलं, याल तरी या रे लागे, यायचंय तरी या माझ्या माग, अवघे माझ्या मागे मागे. काय होईल, आजी देतो पोटभरी, पोटभर देतो मग तब्येती सुधारतील. किती देतो, पुरे म्हणाल तो वरी, पुरं 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 म्हणतात, एवढं मी तुम्हाला खायला देतो. पेंद्या म्हणला, तुझ्या घरचं देतोच का. कृष्ण म्हणला, माझ्या घरचं देत नाही, शेजारच्याची घर फोडतो. चोरी करायची आहे, चोरी चोरी. आणि मग गावातल्या महिला म्हणायला लागल्या, चोरी देवानं चोरी केली, आम्हाला केल्यावर जमायची नाही का. होई नांदुर्ग्याची, पण देवानं चोरी केली. हरिले माझे चित्त, देवानं चोरी केली असली नाही हो. आमच्या चोरीत आणि देवाच्या चोरीत जमीन आसमानचा फरक आहे. आमची चोरी कसली आहे, कीर्तनाला यायचं फटका चप्पल घालून, जाताना जायचं कशी हसली वाट्यावरची. हे आमच्या चोऱ्या सामान्य आहेत. कृष्णानं प्रत्येकाच्या चित्ताची चोरी केलेली आहे. दही दूध तुपलोनी चोरायला लागला कृष्ण. आणि कृष्णाने सांगितलं, पेंद्या चोरी करायची आहे, शस्त्र घेऊन ये. आणि मग पेंद्यानं करवत आणायला जायला लागला. कुठं, अरे करवत आण तू, कुलप का. हा ए पेंद्या, आपल्याला असली चोरी करायची नाही, सोनं नाण्याची चोरी करायला, तुम्हाला खायच्या वस्तू मी देणार आहे. मग कृष्णाने सांगितलं, बारीक 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 खडे घ्या. घेतली खडी. कृष्णाने सांगितलं, बारीक 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 काटे घ्या. कसं पण टाकली की उभे राहतात बघा. त्याला कसली म्हणायचं, सराटी. तिकडे लातूर भागात गेले त्याला गाढव काठी म्हणतात बरं का. बरोबर आहे. भाग बदलला की आचारशैली विचारशैली बदलते सगळं. सराटे घेतले, बारीक बारीक खडे घेतले. अजून कृष्णाने सांगितलं, बारीक 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 चाललेली माती घ्या. घेतलेली आहे. आणि मग पेंद्या म्हणला, ही खडा घेतला. कृष्णा, अरे चोरी करायची पण ही खडा कशाला. आणि कृष्णाने सांगितलं, ए बाबा, शिंके लावी दुरी होतो मी तिघांचे वरी. ऐका, शिंक वर लावलेला आहे. कोणत्या शिंक्यामध्ये दही आहे, लोणी आहे, कोणतरी काम आहे, कसं कळणार. लांबून टिपका द्यायचा खड्याचा. आणि फुटलं की लक्षात येतं, यातलं जेवढं पदार्थ बाहेर पडतील लक्षात येते, दुधाचं आहे, हे रिकाम आहे, हे तुपाचं आहे, हे लोण्याचं आहे. याकरता पदार्थ ओळखण्याकरता खडे घ्यायचे. पेंद्या म्हणला, बर लक्षात आलं खडे पदार्थ ओळखण्याकरता. पण कृष्णा, ही सराटी कशाला. कृष्णाने सांगितलं, आपण चोरी करायला गेलोय. आणि चोरी करत असताना ती घर मालकीन आली आणि आपल्याला पकडायला लागली की तिच्या पायात सराटे टाकायची. वेळ कटतो ना, तिने काटे काढते तर आपल्याला वेळ भेटतो, हुई निघून जायचं. पेंद्या लय बोलायला हुशार होतो. पेंद्या म्हणला, कृष्णा चप्पल घालून आली तर. हे असं बोलत होतं म्हणून तर सोमण्यात अडकून मार खाल्लं. कृष्णाने सांगितलं, गब्बस, परिणाम वेगळा होईल. कीर्तनात आले की बोलायचं नसतंय, गब्बस. आणि मग पेंद्या म्हणला, बारीक बारीक चाललेली माती वर केला. कृष्णा, खडे घेतलेत म्हणली पदार्थ ओळखायला. कृष्णा, त्या घर मालकिनीचा वेळ कटावा म्हणून पायात सराटी टाकणे करता घेतलेत. लक्षात आलं. पण कृष्णा, ही बारीक बारीक चाललेली माती. कृष्णाने सांगितलं, काय गवळणी लय चपळ असते त्या. सराटी काढून सुद्धा अंगावर आपल्या झेप घेतील आणि धरतील, एवढ्यात पटकनी माती काढायची त्यांच्या डोळ्यात टाकायची. पेंद्या जरा बोलायला उशीर होतो. पेंद्या म्हणला, असा चष्मा घालून आली तर. आणि मग सगळ्या गावात बोबाड झाला. पाहती गवळणी, पाहती गवळणी,
गवळणी सकाळी उठून आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन पाहायच्या तर काय, तव ती पाल ती दुधाने, तव ती पाल ती दुधानी, सगळे दुधानी पालती पडलेली आहे, खाल्लेलं आहे, भिंतीला पुसलेलं आहे, सगळे दही दूध तुपलोनी पालत पडलंय. आणि मग यशोद सगळ्या गवळणी एकूण एकीला म्हणाले, होई ग आजपर्यंत काय पण चोरी व्हायचं, पण असलं चोरी होत नव्हतं. ती नंदाचं कार्ट जन्माला आल्यापासून असलं व्हायला लागलंय बघ. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, त्याच्याशिवाय दुसऱ्या गावात असली चोरीच कोण करत नाही. तयावी नासी नव्हे दुसरी आयसी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी. आणि मग गवळणी जायच्या आणि म्हणायच्या, यशोदे तुझ्या कृष्णाला सांग, सगळी गावातली बालगोपाळ घेते, आमच्या घरावर डाकाळ घालतंय, सगळं दही दूध तूप खाते, खाऊ जा, खायची वस्तू आहे, पण जाताना गप जात नाही, सगळंच पालत करून जाते. मग यशोदेला काही पटना गेलं. यशोदा म्हणायचे, तुम्ही खातात चालून त्याच्यावर ढकलत चाल, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता माझ्या बाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. कोणत्या माईला टोनी खरे वाटणार आहे? तो किती जरी लेकरू वाईट वागत असलं आणि परक्याने येऊन सांगितलं तर खरं वाटणार नाही. तशी यशोदा म्हणायची, तुम्ही लपवून याचा भवरा, म्हणायची तुम्ही खोड्या करतात चाल, माझ्या कन्हैयावर माझ्या लेकरावर घेतात चाल, तुमची रीत मला माहित आहे, जावा गप महागारी. आणि मग सगळ्या गवळणी नाराज होऊन जायच्या, पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्याच एकदा आल्या आणि आल्या आणि मग हाक मारल्या, ए यशोदे आजपर्यंत एकटी एकटी सांगत असताना तुला खरं वाटत नव्हतं तुझ्या कृष्णाचं, पण आम्ही सगळं गाव मिळून आलोय, बाहेर ये. यशोदा कृष्णाला सांगावे ग, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. कारण एकमतापेक्षा बहुमताला किंमत असते, म्हणून सगळे आल्या. ए यशोदे बाहेर ये, आजपर्यंत आम्ही सांगत असताना आम्हालाच उरपाट बोलून माघारी पाठवत होते, पण आम्ही सगळे आलोय, तरणी आलोय, वृद्ध आलोय, बाल आलोय, सगळे या. आणि मग यशोदा घराच्या बाहेर येऊ लागली वाड्याच्या. कृष्ण काय गप्प बसतेत होय? बाहेर येता 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 भगवान कृष्ण म्हणाले, आई तू एकटी जाईलेस बाहेर, मला घेऊन चल की. आणि मग कृष्णाने कमरावर बसावा आईच्या. ऐका आता. आणि कृष्णा कमरावर बसलेले आहेत, यशोदा बाहेर आली. आणि मग पहिली गवळण म्हणायला लागली, होय तुझ्या कमरावरचं कार्टा लय खोड्या करायला. आणि ही गप्प बसून टुकटुक माकड कमरावर बसून. तसं लहान लेकर लय खोडकर असते तो महाराज, लय खोडकर असते. एका ठिकाणी कीर्तनामध्ये माग बसलं माझ्या 10वीस. आता मी काय करतोय, लहान बाल गोपाळ आहेत, उत्तर देते एखाद्या प्रश्नाचा. आनंद आहे, भविष्यातलं हे भजनी मंडळ आहे म्हणून त्यांना जवळ घेतलं, पण ती गप्प बसलं नाही. मी पुढे कीर्तन करायला लागलो त्यांना मागाटून कष्टावडलं. लेकरला या अवस्थेत गप्प बसत. कुठवर आलतो? सगळ्या मिळून आलेल्या यशोदेच्या कडेवर कृष्ण आहे. कृष्णाने त्यांना वाकडं दाखवलं आणि मग सगळ्या पत्र लावायला लागल्या. अगो आपल्याला वाकडं दाखवले चोरी करून. आणि मग पहिली गवळण पुढे आलेली, वेळ कमी असल्यामुळे तिनं मग सांगायला लागली, ए यशोदे तुझ्या लेकराची टोनी खरी वाटत नाहीत ना, आता ऐक सगळ्या मिळून आलोय, काय काय करताय ऐक. परवाला मोच्या घरा पहिली गवळण सांगू लागली, दारी निजला होता म्हातारा. पहिली गवळण सांगू लागली, परवाच्या दिवशी आमच्या घरी आलं, अंगणामध्ये बाजावर म्हातारा झोपला होता. एवढंच नाही, त्या बाजा खालून घरात गेलं, खाल्लं दही दूध तुपलोनी आणि जाताना गप गेलं नाही, मोठं लट मडकं उचललंय. घेऊन ताकाचा डेरा सैराट्या वरी फोडीला. यशोदे ताकाचा मोठा डेरा उचलले म्हाताऱ्याच्या. बरं म्हातारं खाल्लं पिल्लेलं होतं म्हणून मेलनी फक्त बाबो म्हणलं. मेलनी आताच म्हातार राहत होतं, गटका मटका चटका तर जाग्यात. यशोदे
म्हातारे आजारी पडले, तुझ्या कृष्णानं खोडी केली. यशोदा म्हणली थांब 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 म्हणली, माझा कृष्ण केवढा आहे? तिनं सांगितलं एवढा आहे. डेरा केवढा आहे? एवढ्या कृष्णाला एवढा डेरा उचल नसे. खोटं बोलली सारखं माघारी. तिला माघारी ढकललं, नाराज झाली बिचारी. आणि दुसरी म्हणाली घाबरू नको, माझ्याजवळ अजून आहेत भरपूर प्रश्न, घाबरू नको. आणि दुसऱ्या गवळणीनं पदर खावला आणि दुसरी गवळण समोर आलेली आहे. पहिली गवळण रडत रडत कडाला उभारलेली आहे. माईला खरं वाटणं गेलं, ऊन कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. आणि मग दुसरी गवळण सांगू लागली, दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. दुसरी गवळण सांगू लागली, मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. ए यशोदे, तिच्या नवऱ्याच्या डोक्यावर ताकाचा डेरा फोडलाय, पण मी माझ्या सासू सासऱ्याच्या समोर झाडून काढत असताना अंगणामध्ये पळत आला तुझा कृष्ण, हातातला झाडू विस्कटून खाली टाकला, माझ्या गळ्यामध्ये हात घातला आणि माझी पप्पीच घेतलाय. आता ऐका बरं का, हे तसं थोडस डोकं लावाचा विषय आहे. तुम्ही म्हणता सर महाराजांना रचून आणलेली गवळण नाही काय की उगं बघू नका ऐकून एकाकडे. नाथ महाराजांची गवळण आहे. गवळण सांगती गाराने रात्री आला चक्र पाणी खाऊनी दही दूध पोलोनी फोडली अवघी विरजनी, अशा अनेक गवळणी आहेत. आता ऐका, हे यशोदे माझी पप्पी घेतलाय. आता ऐका बरं का, पप्पी घेतलाय म्हणून सांगणारी गवळण ही 25 वयाची होती. कृष्ण लहान आहेत, 6-7 वर्षाचे कृष्ण आहेत. मग यशोदा म्हणली होय, म्हणली पप्पी घेतला असेल. अगं माय समजून घेतला असेल. टाकला पदूर कृष्णाच्या चुकीवर. आणि मग ती सुद्धा गवळण माघारी गेली. तिसरी गवळण पुढे आलेली आहे. तिसऱ्या गवळणीनं पदर खावला. घाबरू नका, मी टाकते म्हणली ह्याच्यावर संकट. तिसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. तिने सांगितलं पतीची दाढी माझी वेणी दोन्हीशी गाठ देवणी, गाठ बाई कोणाशी सुटे ना यशो बळ तुझा काना. तिसरी गवळण म्हणली यशोदे, तिच्या नवऱ्याच्या डोक्यावर टाकाचा डेरा फोडला जाऊ दे, तिची पप्पी घेतला माय समजून म्हणते जाऊ दे, पण माझ्यासोबत काय केलंय, माझ्या घरामध्ये आला आणि रात्री येऊन माझ्या नवऱ्याला दाढी म्हणे, मला ही विणी. ही जुन्या काळात होतं बरं का, आता तुम्ही बघू नका आहे का नाही की म्हणून. तुम्ही कट मारलाय कोणता? हा सांगा सांगा, मी माझ्या घरी बायकोला मारायला लावतो. बॉबी पाटील, बॉबी ऐका, काळ फार सुंदर होता हो, जुना काळ फार सुंदर. असं कीर्तनाला महिला बसल्या ना, प्रत्येकाच्या वेण्या दिसायच्या. कीर्तनाला महिला बसल्या की कपाळाला कुंकू दिसायचं, डोक्यावर पदर दिसायचा. पदर ए राहू दे मावशी, पदर म्हणले गडबडीने उचला त्या. ऐका परिणाम, तिसरी सांगू लागली यशोदे, अगं माझा नवरा आहे म्हणली 4 फुटाचा, मी आहे म्हणली 6 फुटाची उंच, आणि नवऱ्याची दाढी आहे थोडीशी, माझी विणी आहे. नवऱ्याच्या दाढीला आणि माझ्या विणीला गाठ मारला आणि गाठ सुटना गेली. सोडायचा प्रयत्न केला, कापायचा प्रयत्न केला, पण गाठ बाई कोणाशी सुटते ना. आणि परिणाम मग नवऱ्यानं सांगितलं अगं ज्यानं बांधली त्यानं सोडतय, चल त्याच्याकडे, म्हणून मला पुढे ढकललं आणि पाठीमागं नवरा येऊ लागला. पण काय सांगू ग, मी बाजाच्या खाली उतरले आणि उतरल्याबरोबर मी पुढे झटका दिल्याबरोबर ही बाजावून टिपकलं खाली. आणि एवढंच नाही, आपल्याला यशोदे वेणी असल्यामुळं जुन्या काळातल्या महिलेला सवय असायची, वेणी असली की अशी झटके मारायच्या, त्यांची वेगळीच पद्धत होती. तसं यशोदे मी तुझ्या घरी येत असताना सांगायला माझा नवरा वर टाचा करून चालायचा आणि म्हणायचा अगं सावकाश चल, पण मला कुठं दम निघतंय, मी गडबडीने तुझ्या घराकडे निघाली, अशी झटका मारली की इकडला नवरा इकडे येऊन टिपकायचा. गवळण गरगर भिरक्या मारी, गरगर भिरक्या मारी, हा गवळण गत गर गत गर गत गर गत गर गत गर गत गर गवळण गत गर भिरक्या मारी, गरगर भिरक्या मारी, हा गवळण दाढी करी, गवळीवर वर दाढी करी करी, गवळण गत गर गत गर गत गर गत गर गत गर गत गर गवळण गत गर भिरक्या मारी, गरगर भिरक्या मारी, गवळण गरगर भिरक्या मारी, गरगर भिरक्या मारी, अशी घराने येऊ लागले. आणि मग मात्र यशोदा म्हणाली खरंच माझं कृष्ण खोड्या करतो का काय, पण तरी विश्वास बसना, गावकरी खोटे माझाच कृष्ण क्षाना. पण परिणाम एक दिवस वेळ झाल्यामुळं एक म्हातारी गवळण हातामध्ये काठी घेतलेली आहे, काठी टेकवत टेकवत दारात आली.
यशोदे बाहेर ये ग. आजपर्यंत मला गावकरी खोटं बोलते हे वाटत होतं, पण मी माझ्या डोळ्यानं पाहिले. तुझा काना 10-20 गवळ्याची पोरं घेऊन येतो आणि घरामध्ये जातो आणि तुझ्या कन्हैयानं कानानं सगळं त्यांचं खाल्लं. नव्हे तर बरेच घराने येतो ते. आणि मग मात्र यशोदेला खरं वाटलं. वृद्ध गवळण म्हातारी गवळण सांगते आणि मग हात जोडले यशोदेनं. काय करू? ती म्हातारी गवळण सांगाली, नवस कर नवस. जुन्या बायावाला लय पद्धत आहे बरं का, जरा लेकरू रडायला की माझ्या तिथलं लागलं असं म्हणायचे. तसं ती म्हातारी गवळण म्हणली नवस कर. आणि मग नवस करायचं. बुद्धीची देवता बुद्धी बदलावी म्हणून बुद्धीच्या देवतेला नवस केला. कोणा बुद्धीची देवता? वक्रतुंड महाकाय तोची शुडादंडो सरळ ज्ञानोबराय वर्णन करतात. दिसायला जरी वाकडा असला तर बुद्धीसाठी तो सगळ्यासाठी सरळ आहे. गणपती बाप्पाला नवस केला. ए गणपती बाप्पा, माझ्या कृष्णानं गावातल्या खोड्या येणं बंद केलं, गावातल्या खोड्या बंद केल्या तर तुला 1000 मोदक देईन. आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं की मम्मीनं गणपती बाप्पाला नवस केलाय. आणि मग कृष्ण म्हणायला लागला, ह्या गणपती बाप्पाला महत्व प्राप्त होऊन माझ्या कृष्णाने 1 महिना खोडीच केली नाही. 1 मास देवी खोडी नाही केली. प्रचितीत आली यशोदेशी. गणपती बाप्पाला महत्व आलं. यशोदेला वाटलं नवस केल्याचा परिणाम कृष्ण शांत झाला, पण शांत नव्हता. गणपतीला महत्व येण्याकरता शांत झालेला होता. आणि मग नवस फेडायचा म्हणून 1000 मोदक केलेले आहेत. कृष्णाला सोबत घेतलं. गणपती बाप्पाच्या समोर आलेले आहेत. आणि यशोदा म्हणायला लागली, पुढे मोदक ठेवलेले आहेत. कृष्णा, अरे धूप आणायची विसरले. मोदक आहे तिथं, मांजर बिंजरी लक्ष देऊ. कृष्ण म्हणला मनातल्या मनात, मम्मी एवढा मोठा बोके असताना मंजरीची काय किंमत द्यायची? ए यशोदा घरामध्ये धूप आणण्याकरता गेलेली आहे. गणपती बाप्पाच्या सोंडाला माझ्या कन्हैयाने हात घातली. ए गण्या, ही लाडू तुझ्या आईची का माझ्या आईची? गणपती बाप्पा पहिले ढिला माणूस. त्यानं सांगितलं, बाबा तुझ्याच आईचे तूच उरकून घे, पण मला त्रास देऊ नको. पट वाकडं दाखवू 1000 मोदक उरकून टाकले. एवढ्यात यशोदा आली. यशोदा येऊन पाहते तर काय, मोदक गायब. कृष्णा मोदक. कृष्ण थरथर कापाले. आई तू आतमध्ये गेली ना धूप आणायला? 1000 उंदीर आले. ते 1000 उंदरामध्ये एक मोठा उंदीर होता. एका मोठ्या उंदरावर एक मोठा पोटाचा बाबा बसला होता. सगळं ढकललं गणपतीवर. असं तयामध्ये थोर होताशे मूषक अनवरी विनायक बैसलाशी सोंड भयंकर हलवी तसे. गणपती बाप्पाने खाल्ले. मग यशोदा म्हणली, हा कृष्ण पण शांत झाला आणि खरोखरच नवस फेडण्याकरता गणपती आलता काय की. जाऊ दे म्हणली. त्या गण्यानं ते खाऊन गेलं, पण या मूर्तीला काय दाखवा म्हणून गुळ खोबरं आणण्याकरता आतमध्ये गेली. एवढ्यात कृष्णाने गणपतीला दंबाजी चालू केली. ए गण्या, घाईने मोदक खाल्ल्यामुळे आतमध्ये दुखायला लागले. आतमध्ये जाणे व्यवस्थित लावून ये. उचलला गणपतीने टाकला पोटात. एवढ्यात यशोदा आली, जिला गुळ खोबरं दाखवायचं तो गणपतीच गैरा. आणि मग यशोदा म्हणायला लागली, ए कृष्णा खरं सांग, देव कुठं आहेत? आणि मग कृष्ण गालातल्या गालात हसू लागले. देवासीच पुसे देव काय झाला, देवासीच पुसे देव काय झाला. हसू आले बोलायाचे हरी, हसू आले बोलायाचे हरी. कृष्णाला विचारली यशोदेनं, ए कन्हैया देव कुठं आहे? आणि ही ऐकल्याबरोबर कृष्ण गालात हसला. गालात हसलेल्या कृष्णाकडे यशोदेनं पाहिलं. मग यशोदा म्हणजे तुझाच पराक्रम आहे. आणि मग यशोदेनं सांगितलं, आजपासून तू इथं राहायचं नाही. उद्या जाईना सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. आजपासून तू इथं राहायचं नाही, शाळेला जायचं. जुन्या काळातली शाळा म्हणजे गायी घेऊन जाणं.
आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं, आईला सगळं कळालंय, आता इथं थांबायचं नाही. ए पेंद्या वाकड्या बोबडा सुदाम्या, अरे आई खवळली, आजपासून आपल्याला इथं राहायचं नाही, सगळ्यांनी आपल्या आपल्या गायी घेऊन या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या, गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. अरे गायी घेऊन या जस्त्यांच्या. मग सगळ्यांनी आपल्या आपल्या गायी सोडल्या आणि कृष्णाच्या माग 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 यमुनेच्या तीरावर आलेले आहेत. आता गावात खोड्या करणारा कृष्ण तिथे गेल्यावर काही शांत बसला, पण आता तिथल्या खोड्या आपण नंतर बघूया. अगोदर मधली चालन, भजन होऊन जाऊ द्या. थोडी एक रील्स काढा मला.
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन सर्वांनी हाताने टाळी मुखाने प्रभूचं चिंतन करा. विठोबा ज्ञानदेव तुकाराम नक्की. भगवान कृष्णाने गावामध्ये खोड्या केल्या. परिणाम आईने हकलून दिलं, बाबा आजपासून तू इथं राहायचं नाही, शाळेला जायचं. सगळ्या आपल्या गोपाळांना मित्रांना घेऊन गायी घेऊन वनामध्ये गेलेले आहेत. आणि मग तिथं गेल्यानंतर कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. आणि अशा ठिकाणी गावात खोड्या करणारं लेकरू शाळेला गेल्यानंतर काय खोड्या सोडणार आहे का? एकाएकी सोडणार नाही. परिणाम बघा, आम्हाला सुद्धा बरेच लेकरं भेटतात बरं का तात्या. बऱ्याच माई, बोलू नका इकडे बघा, बऱ्याच माई आम्हाला सुद्धा म्हणतात. आमची आता कानेगावमध्ये वारकरी संस्था आहे, ती घालत असताना म्हणतात, माय महाराज तळ हातातल्या फोडासारखं माझ्या लेकराला मी सांभाळले. माय महाराज तुमच्या हातामध्ये द्याले, लय माझं लेकरू शांत आहे. माय महाराज बोलल्याशिवाय बोलत नाही, उठ म्हणल्याशिवाय उठत नाही. तुम्ही जिथं बसवलंय तिथंच बसताय. पण हे आम्हाला माहित असते गावातली किती जणांची उकंडी पेटविली. गावात खोड्या करणारे लेकू एकाएकी शाळेला गेल्यावर का शांत बसणार आहे? नाही. गावात खोड्या करायला माझे कृष्ण म्हणून शाळेला पाठवलेला आहे गाई घेऊन. आणि तिथं सुद्धा कडाक्याच्या उन्हामध्ये दाब टाकाली. हे बाकीच्या माझ्यासोबत खेळ खेळा. तुमच्या गाईला माझी मी फिरवून आणतो, धावे वळत्या मागे गाई, पण माझ्यासोबत खेळ खेळा. कोणता? अबक्का दुबक्का तिबक्का पोर त्रिगुण खेळ मांडू. थोडा वेळ आवाज सोडा ना. हे अबक्का दुबक्का तिबक्का पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळ विठू दांडू पोर, खेळ विठू दांडू. खेळ खेळायला लागला, इटू दांडू खेळायला लागला, चिंडू फळी खेळायला लागला. त्याला आपण काय म्हणतो? क्रिकेट, बॅट बॉल. हे तुमच्या काळात होतं बॅट बॉल, आता क्रिकेट म्हणाले. त्या काळात चिंडू फळी म्हणायचे. इटू दांडू ती खेळ राहिला नाही तो. बघा तुम्ही मराठा, माळी, कुणबी, धनगर ज्यावेळेस लहान माझ्या माई होत्या त्यावेळेस गल्लीमध्ये सगळ्या जातीच्या एकत्र यायच्या, खेळ खेळायच्या. हे आम्ही सुद्धा सगळे मनात जातपात मानत नव्हते, सगळेच चौकामध्ये यायचे, लहानपणी खेळ खेळायचे. आता खेळ गेला हो. कशामुळे गेला? आता मोबाईलचा खेळ आलाय. कोणता? पबजी म्हण हो का? गेलो हो. सगळे लेकरं एकत्र यायची, इटून दांडू खेळायचे. सगळ्याचं प्रेम असायचं मित्रा, जातपात नव्हते, सगळे एकत्र यायचे आणि खेळ असायचा. ती खेळामुळं इकून एकाच्या अंतकरणात मवाळकी यायची, प्रेम यायचं. खेळ राहिला नाही आता. ती मोबाईलचा खेळ आल्यापासून गलीतली लेकरं जाऊ द्या, घरातल्या माई सुद्धा लेकरावने विसरल्या. कोणता खेळ? पबजी. ती कसं असते, ती दुसरी कोण खेळालेला असते म्हणे. आणि ती म्हणणार ती मध्ये आला आला बघ, हा गेला गेला बघ, कोपऱ्याला कोपऱ्याला, हा हा. एकटच खेळत. एका ठिकाणी एक लेकरू दिवस मावळाच्या टायमाला असं डोक्यावरून रग घेऊन मध्ये खेळ खेळायला लागले. दिवसभर कष्ट करून बाप आलेला, दारात चप्पल सोडायलाय. एवढ्यात मला आलं बघ, आले कोपऱ्याला, ठोक ठोक म्हणल्यावर बाप म्हणायला लागला, बेट्या तुझ्या करता रात्रंदिवस कष्ट करायला लागलोय, दारात आल्याबरोबर मला ठोक. कालला सोडलेला चप्पल जसा ठोकला, पुन्हा याच्या लक्षात आलं हे आपल्याला ठोक म्हणत नव्हतं. पबजी. अजून कोणती गेम आहे? फ्री फायर. वाय वागे काय गेला हो महाराज, काय फार सुंदर. अजून एक तात्या ते खेळ होता बघा, ते असं एक पाय वर करायचं, ती गलीतली लेकरं यायची, असं ते काय म्हणायचं ना, सुरपारंभ. राहिला का आता? माहित सुद्धा ती मला नाव सुद्धा येईना गेले. काय गेला हो, फार सुंदर काळ होता. ती खेळ खेळायला लागला. वेळ झाली, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. एक जण पेंड्या म्हणलाय, देवा आता बंद कर तुझा खेळ गड्या, गावात त्रास द्यायलाच म्हणून तिथून हाकलून लावून आता मला त्रास द्यायला लागलास का? देवा बंद कर सगळं. आणि मग कृष्णाने सांगितलं बंद करायचं आहे. पण एक दिवस सकाळची वेळ, हावडा दृष्टांत सोडवतो. पाहता गोळी पाहायला गेलं सामान्य आहेत, कधी दात घासले नाहीत, सामान्य गवळी लोक आहेत, गाई म्हशीच्या झालून काढणारे. पण एक दिवस पेंड्याच्या घरामध्ये कडी केलेली आहे. देव उष्ट खातो बरं का, नामचिंतन करणाऱ्याच्या घरातलं उष्ट खातो, ताटातलं नाही, कुठलं खातो आहे का. एक दिवस पेंद्याच्या घरामध्ये कडी केलेली आहे आणि त्या कडीचा स्वाद पेंद्याच्या नाकापर्यंत गेला. पेंद्यानं घरामध्ये येऊन पाहावा, आई काय केलीस ग? आणि मग आईनं सांगावं, बाळा कडी केली. आई मला दे ना. पेंद्यानं कडी उचलली. ऐका बरं का, जसं जिभेला कडी लावली
तशी पेंद्याच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला, वा काय कडी मस्त झाली, पण ही कडी माझ्या कृष्णाला सुद्धा दिली पाहिजे. आता ऐका, संकटात देवाला आठवायचं नसते, सुख असलं आनंद असलं दिवाळी असली तरी सुद्धा देवाला आठवायचं असतं. भाव निर्माण झाला, पण पेंद्याला माहित होतं गेल्याच महिन्यामध्ये कृष्णानं आपल्या आईच्या जिंजा जडून ठोकलंय. म्हणजे पेंद्याचं आणि कृष्णाच्या आईचं वाकड, कृष्णाचं आणि पेंद्याच्या आईचं वाकडं झालेलं आहे. आता देणार नाही माझ्या कन्हैयाला. मग पेंद्यानं म्हणायला सुरुवात केली, आई काय लय भारी झाली ग, लय भारी ग तुझ्या आई हाताला चव, लय भारी. मग हिच्या लक्षात आलं ही जी आरती एवढी कौतुक करायला ती आरती याला बाहेर न्यायची आहे. मग म्हणली, मै आईनं ओळखलेलं आहे, पेंद्या तुला काय प्यायचे ती पी, पण तुझ्या त्या सख्याला मी देणार नाही कृष्णाला. मग पेंद्यानं विचार केला, वाटीत देणार नाही काहीच नाही, आई मला देशील ना. एक तांब्या भरून दिला, गट 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 पेंद्यानं पिला. ऐका, इथपर्यंत आलं, बोट घालून बघतोय तर काय बोटाला लागालय. आणि मग पेंद्यानं अजून एक दे नाही. अरे बेट्या एक तांब्या पेलायच ना, अजून नाही दे ना आई. आणि मग दुसरा तांब्या टाकला, पण इथं लॉक टाकलं, दुसरा तांब्या इथं झाला. जय हनुमान. नामचिंतन केल्याचा परिणाम ताटातलं दे उष्ट खात नाही, कुठलं खातोय का. आणि मग गच्च धरलेला, आता पातळ पदार्थ आहे, एक तर वेळ झाला तर आत जाईल, नाहीतर बाहेर येईल. आणि मग गडबडीमध्ये पेंद्यानं घर सोडलं आणि जसं कन्हैयाच्या वाड्याकडे पळायला लागला, सट सट सट. आणि बघा, ज्याला गडबड असते त्याच्या मुदाम काहीतरी मध्ये येणार. आम्हाला सुद्धा कीर्तनाला यायला रस्ताच खराब लाग, महाराज जरा दर्शन द्या की, थांबावं लागतं, वेळ होतोय. म्हशीची कोणाची, तसं पेंद्याला वेळ होत होता. वेळ जर लागला तर मध्ये जाईल, नाही तर बाहेर येईल. आणि पेंद्या पळायला लागला, गावातले लोक थांबवायचे, पेंद्या गालफुगी जा, सारखा सारखा मला जाऊ द्या म्हणायचा त्याचा भाव होता. आणि मग पळत गेलेला आहे. आणि माझा कन्हैया भिंतीला हात देऊन पाठमुरी आकृती करून माझा कृष्ण पुढे बघत होता. पाठीमागटून पेंद्या आला आणि पेंद्याने कृष्णाच्या पाठीवर थाप मारली. कृष्णाने पाठीमागटून वळून बघावा. कृष्ण म्हणाले, अरे पेंद्या काय झाले, गालफुगी झाले, बोलत बसू नको, वेळ कमी, फाकीव तोंड. आणि मग पेंद्याच्या अंतकरणातला कृष्णाने भाव जाणला. माझ्या कृष्णाने पेंद्याच्या समोर आ तोंड केलं आणि पेंद्यानं आपल्या तोंडातली कडी त्याच्या तोंडात सोडली. खाय त्या हे गावामध्ये खोड्या करायला म्हणून कृष्णाला बाहेर पाठवलं, तिथं खोड्या करायला. मग पेंद्यानं सांगितलं, बाबा आता लवकर फोड शिदोरी. आणि मग सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित घेतलेल्या आहेत आणि सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या कृष्णाने. मराठा, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. मग त्या दिवशी भाविक झाले, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत. आणि भागवतामध्ये शुकाचार्य वर्णन करतात, जसं मोठे 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 कमळाचे फुलं असतं ना, कडणी मोठे मोठे, आतमध्ये बारीक बारीक, त्या पद्धतीनं
जेवढे उंच गोपाळ होते त्या गोपाळांना कडने उभा केलेला आतमध्ये बारीक स्वतःमध्ये उभारले आणि भागवतामध्ये मग शुकाचार्य सांगायला लागले विभ्रद बेनम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानम स्रंग कवलम तत्फलानि ग्लेशो तिष्ठन मध्ये स्वप्रिसरदय हास्यन नर्वदस्वहि स्वर्गीय लोपे मिशदी भुभुजे यद्य भूपाल केले बोला गोपाल कृष्ण भगवान की भगवंतानी त्या ठिकाणी काला केला आज सुद्धा तो काला आपल्याला भेटणार आहे फक्त अंतकरणात भाव ठेवा जातीपात मानू नका घरातल्या मायबापाची सेवा करत चला दारात आलेल्या संतांची सेवा करा आणि जे भगवंतानी साधू संतांनी नियम घातलेले आहेत संगव्याप्पा असतील मारुती बाबा असतील यांनी नियम घातलेले आहेत या नियमामध्ये खंड न पाडता अखंड भगवंताची सेवा करा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले इथं माझे जे उरले पायी कप्पनी म्हणा मोकळा सोडा Thank you.
चिंतन करती नामाचे चिंतन चिंतन गडी कानोबाचे कानोबाचे ध्यान पुनश्च एकदा महिला असतील पुरुष असतील टाळकरी आहेत गायक आहेत वादक आहेत त्याचबरोबर आमचे दोन्ही चौकदार आहेत शूटिंगवाले आहेत अतिशय सुंदर आपल्याला भविष्यात सुद्धा हे कीर्तनाचा आनंद घेण्याकरता दोन्ही शूटिंगवाले आहेत यांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय Wow.